ही काय बिल्डिंगच्या खालीच तर उभी आहे. हो 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 नाही भेटल्यावर. अच्छा गुड मॉर्निंग. मी फोन करते भेटल्यावर. या बाय. हाय. हाय. काय कसं आहे? बस ठीक. काही काम होतं का? बोला ना. सकाळी सकाळी मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. कुठे अश्विनी देवधर कुठे? काही बोलू नका, काहीही बोलू नका. मी आज बिफोर टाइम आहे बघा. अश्विनी देवधर ऑफिसला जायच्या आधी आलोय मुद्दामून. मग काय की मॅडम मग बिझी असतात, त्यांना मीटिंग्स असतात, त्यांच्या काय ते अपॉइंटमेंट्स असतात. म्हणून म्हटलं सकाळी सकाळी जाऊन भेटावं आपलं ब्रेकफास्टलाच. कुठे आहेस? बिचाऱ्या निरपराध अश्विनीवर तुम्ही इतके लक्ष ठेवत आहात तर गुन्हेगारांवर किती ठेवत असाल ना? म्हणजे या सगळ्यातून वेळ मिळाला तर. मिस किटी, मी तुमचं हे टॉन्टिंग ऐकायला नाही आलोय. मला अश्विनीला भेटायचं. चला. अश्विनी घरात नाहीये. काय? बँगलोरला गेली आहे आज सकाळीच. बँगलोरला? हो जॉबसाठी. 6-7 महिन्यांनंतर येईल ती. 6-7 महिन्यांनी? तुम्ही हवं असेल तर चेक करा ना प्लीज. मी चावी देते तुम्हाला. तुम्ही म्हणताय तर आता ठीक आहे, नंतर येईन मी. पण बँगलोरला गेले तर अश्विनी मला कळवायला हवं होतं. काही निरोप द्यायचा आहे का अश्विनीला? निरोप काय सांगा. तिचा हितचिंतक येऊन गेला म्हणून इन्स्पेक्टर होळकर. अगं पण त्यात नर्वस होण्यासारखं काय आहे? आपलंच तर ऑफिस आहे आणि शिवाय शुभू बरोबरच काम करायचंय. खरं सांगू म्हणूनच मला जरा. अगं मला मान्य आहे शुभू जरा सिरियस टाईपचा आहे, पण तो काही खाणार आहे का तुला? उलट तो कामाच्या बाबतीत अगदी व्यवस्थित आणि कडक आहे. मीही माझ्या कामाच्या बाबतीत चोख आहे. बघितलंस, नुसतं कामाचं नाव काढल्यानंतर केवढा उत्साह आलाय तुझ्या चेहऱ्यावर. तुला माहिती आहे अशू, आता आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हे बघ, तू जर शुभंकरच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला लागलीस तर तू शुभू बरोबर जाशील, शुभू बरोबर येशील. म्हणजे मला तुझी ज्या प्रवासाची काळजी वाटते तो प्रश्नच इथे मिटला. म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुला काम करायचंय, तुला घरी बसून कंटाळा येईल हे जे तुला वाटतंय तो तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आत्यांपासून लांब राहशील. म्हणजे तुझा घरातलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऑफिसमध्ये शुभंकरला टिफिन जातो, त्याच्यावर तुझाही टिफिन जाईल. नामदेव तुझ्या ज्यूसच्या औषधाच्या वेळा सांभाळेल. म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. अश्विनी, तुला नवीन कामही शिकता येईल. तुला आवडतात ना नवीन कामं करायला, नवीन कामं शिकायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा वहिनींशी तू जे खोटं बोललीस की तू आता नोकरी करायला जाणार आहेस, त्यातला काहीतरी भाग तरी खरा असेल. असं झालं तर खरंच खूप चांगलं होईल. बघ, आता सगळंच चांगलं होणार आहे. आपण चोरोटी भरून देवाचे आशीर्वाद घेतलेत ना, आता सगळं चांगलं होईल. बोल किट्या. आशू आशू किटी, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? आशू अगं इन्स्पेक्टर होळकर आले होते आता इथे. काय? पण तुझ्याकडे हे बघ, त्यात एवढं पॅनिक होण्यासारखं नाहीये. दुनियेच्या दृष्टीने तू माझ्या बरोबर राहतेस ना. आणि इन्स्पेक्टर होळकर इथे आले होते कारण मी तुझी मैत्रीण आहे म्हणून. आणि ते तितकं महत्वाचं नाहीये ग. मग अगं ते इथे आले होते, नशिबाने मी त्यांना बिल्डिंग खालीच भेटले.
मी त्यांना सांगितलं की तू तू आजच बँगलोरला गेली आहेस म्हणून जॉबसाठी. काय तू असं सांगितलंस? अगं मग काय सांगणार होते आशू? त्यांना प्रधानांकडे पाठवायला पाहिजे होतं का तुला बघण्यासाठी? आणि हे बघ ऐक, आता इकडे तिकडे हिंडणं फिरणं जरा बंद कर. थोडे दिवस चुपचाप घरामध्ये बसून राहा, कळलं? किती अगं मिसेस प्रधानांनी मला आत्ताच सांगितलं की उद्यापासून त्यांच्या ऑफिसमध्ये मी नोकरी करायची. नाही म्हणजे मीच म्हणत होते ना सारखी वेळ जात नाही म्हणून. ओ शेट यार, या नबिताला सुद्धा अक्कल नाही आहे का ग? जरा काही बरं होत असेल ना तर ह्या बाईने मध्ये काहीतरी घोळ घातलाच पाहिजे. एनिवेज माझं जरा ऐक, हा फोन जेव्हा ठेवशील तेव्हा दादा वहिनीला अर्जंट फोन कर आणि त्यांना सांग की मी बँगलोरला जॉबसाठी निघून गेली आहे म्हणून. हो मला मला 100% खात्री आहे की हा होळकर इथून डिरेक्टली दादा वहिनीकडे जाईल आणि कन्फर्म करेल की तू बँगलोरला गेली आहेस का नाहीये ते. तर प्लीज दादा वहिनींना लगेच फोन कर. हो प्लीज उशीर करू नकोस. बाय बाय. शुभू, आशूला सांगितलं मी. हां मग काही नाही, थोडी नर्वस झाली. आता सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटेलच तिला, पण एकदा का कामात मन रमलं ना की मग काही प्रॉब्लेम नाही. हे पण हे सगळं तू आत्याला सांगितलंयस का? नाही, ॲक्च्युली तर ह्या सगळ्यावर त्यांची काय रिॲक्शन असणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कांट हेल्प. पण प्लीज शुभू, आपण आपला प्लॅन मात्र इम्प्लिमेंट करायचा आहे. या आय नो. ए आज अमोघ येणार आहे डिनर करता, लक्षात आहे ना? हो, सगळी व्यवस्थित तयारी करणार आहे. पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटेल. गीता, तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय आहे, 2 वर्षांपूर्वी अमोघ लॉस्ट हिज वाईफ आणि एक लहान मुलगी आहे त्याला. सो सॅड. अर्थात अमोघ तसं अजिबात दाखवत नाही. ही इज व्हेरी चेअरफुल अदरवाईज. पण मला असं वाटतं की आपण हा विषय त्याच्यासमोर न काढलेला बरा. चल येऊ. बाय. बाय. हिरा, तू सतत वाचतच बैस. काय आंधेबिंदळे झालीस की काय तू? काय झालं? मी त्या आशूला शुभंकर पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करते. आणि नमिता नाचतीये तिला शुभंकर बरोबर ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी. आता ही मुलगी शुभंकर बरोबर किमान 8 तास राहणार आहे, दुसरं कुणीही नाही. काही झालं तरी आशू तरुण आहे. शुभंकरला त्याच्या रक्तामासाचं मूल देणार आहे ती. अगं ते एकमेकांजवळ येणारच, आधी बाळासाठी, मग वंसा तू बोलूच नकोस ग. अगं निसर्ग आपलं काम करणारच. नमिता काहीही म्हणेल, पण तुम्ही कशाला विषाची परीक्षा घेताय? ती सरोगेसी की काय ती तुमची झाली करून. त्याला काही इलाज नाही. पण पुढे उद्भवणारे प्रश्न टाळ ग इरा. ती नमिता स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. थांबव तिला जरा. आणि तिला थांबवण्याची तुमच्यात कोणातच जर हिंमत नसेल ना तर मी आशूशी बोलावंच लागेल मला. वंसा मा मा काय झालं मा? काही टेन्शन आहे का? नाही ग, विशेष काय नाही. आशू आता शुभंकरच्या ऑफिसमध्ये काम करणार आहे ते तुम्हाला फारसं आवडलं नाहीये? नाही नमिता, तसं नाही आहे ग, पण आशूवर पण ताण यायला नको ना जास्त. आपलंच तर ऑफिस आहे मा. उलट मला असं वाटतं तिला कधी थकल्यासारखं वाटलं काम करताना तर सरळ गाडीत बसून ती घरी येऊन आराम करू शकते. तरी पण नमिता. आणि मीरा तर म्हणाली ती काम करत राहिली ना तर ती फिट राहील. हो, पण एकदा सोनोग्राफी होऊन जाऊ दे नमिता. म्हणजे बेबी हेल्दी आहे, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे एकदा सोनोग्राफी झाली आणि मीराने परवानगी दिली आणि मगच तिने ऑफिस जॉईन केलं तर बरं होईल असं मला वाटतं.
चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दॅट साऊंड्स बेटर. बरं मग शुभू तुमच्याशी काही बोलला का कशाबद्दल? अमोघबद्दल? अमोक? अमोक? अमोक वाघ म्हणतेस तू? हो, तोच. अरे त्याचं काय? तो जेवायला येणार आहे आपल्या घरी. अगं किती वर्षांनी बघणार आहे मी त्याला. तुम्ही सगळे कॉलेजमध्ये एकत्र हिंडत असायचा. येऊ दे त्याला, म्हणजे खूप गप्पा होतील. हॅलो वहिनी, अश्विनी, अगं असं का आवाज येतो तुझा कापरा एकदम? ते मी बेंगलोरला आहे ना, म्हणून. पोचली सुद्धा? अगं निघायची गाडी कळवणार होतीस ना तू? हो पण बरं राहू दे. पोचलीस ना नीट व्यवस्थित? आणि तिकडे सगळी व्यवस्था आहे ना ग नीट? हो, खूप चांगली आहे. एवढं तर करायलाच हवं होतं त्याने. बरं काम कधी सुरू होतं तुझं तिथलं? उद्यापासून होईल वहिनी. हो का? बरं मन लावून काम कर व्यवस्थित अगदी. खरं तर सांगायला नको तुला, व्यवस्थितच करशील. आणि सांभाळून राहा आणि रेग्युलर फोन करत जा. हां, कळलं का? हो वहिनी. आणि अश्विनी, एक सांगायचं महत्त्वाचं तुला की तिथले काही फोन नंबर असतील, म्हणजे तू तिथे राहतेस, तुझ्या ऑफिसचे जे काही असतील ना ते देऊन ठेव माझ्यासोबत. वहिनी कशाला? म्हणजे माझा मोबाईल नंबर आहेच की तुझ्याकडे, आणि तू फोन केल्यानंतर तुला डायरेक्टली माझ्याशी बोलता येईल ना कधीही. हो, मोबाईल आहे तुझा, पण गेल्या वेळेला काय झालं तू लक्षात आहे ना तुझ्या? नको तसं काही नको, तू तिथले नंबर देऊनच ठेव, म्हणजे काय वेळप्रसंगी मला फोन करता येईल तुला. हां, आणि सांभाळून राहा आणि काळजी घे स्वतःची. ठेवू फोन? हो वहिनी. चल बाय. ठीक आहे, शॉर्ट रेडी झाला की सांग. अरे काय चाललंय तुझं? आल्यापासून बघतोय तुझ्या डायरीमध्ये डोकं खुपसून बसले. शॉर्टला गेलो तेव्हाही तेच गेलंस, आलो तरी तुझं तेच चालू आहे. मग काय करणार आहे? तुम्ही असे बेधडक 2 दिवस सुट्टी घेऊन एन्जॉय करायला निघून जाता. ज्याच्या 2 तारखा आहेत ना, त्याची ऍडजस्टमेंट मला करावी लागते. त्याची डागडुजी करायला नको. आणि हो, बाय द वे पलाश, माझ्या अपरोक्ष एखादी मीटिंग जर तू प्लॅन करत असशील ना, तर प्लीज त्याबद्दल मला आधी कळव. काय उगाच नंतर वेगळे इश्यू घालणं. मीटिंग? अरे मीरा बरोबर 2 दिवस बाहेर गेला होतास असं सांगितलंस ना मला. पण मीराला मी फोन केला तर ती म्हणाली पलाश कुठल्या तरी मीटिंग साठी गेल. कुठली मीटिंग होती ती? हां, ती मीटिंग. हा अशू बोल. काय ग, केलास ना फोन? थँक गॉड. एक टेन्शन गेलं. काय काय झालं? काय वहिनीने तुला तिथले नंबर विचारले? छायला कसली हुशार आहे ही वहिनी. एनिवेज आशू, आता तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, कळलं? बघू काहीतरी मार्ग निघेल. चल मी तुला नंतर फोन करते. बाय, टेक केअर. इन शॉर्ट पलाश, परस्पर मीटिंग ठरवल्यास तर मला कळवायचं हां प्लीज. या ऑफकोर्स, वाय नॉट. डन. थँक्यू. केक.
आणि अगदी आरामात बोल. मीरा, घटना अगदी साधीच असते, पण त्यातल्या एखाद्या अर्थाचा पदर कोणीतरी असा काही आपल्या डोळ्यासमोर उलगडून दाखवतो ना की क्षणभर आंधळेपणा येतो. खरंय, कधी कधी तर जाणून बुजून आंधळेपण पत्करावं लागतं. तुला तर माहिती आहे मीरा, नमिताने असं ठरवलंय की आशूचा कंटाळा जाण्यासाठी तिने शुभंकरच्या ऑफिसमध्ये काम करावं. हो, चांगला डिसिजन आहे. पण ॲज यू कॅन इमॅजिन आत्यांना मान्य नाही येते. त्यांचं तर म्हणणं असं आहे की आशूने घरात सुद्धा राहू नये. आशूबद्दलची त्यांची काही मतं तर पूर्णपणे चुकीचीच आहेत. पण मीरा, आशू सतत शुभंकरच्या सहवासात राहिली तर शुभंकर तिच्याकडे ओढला जाईल अशी आत्यांची भीती मलाही थोडीशी खरी वाटायला लागली आहे. म्हणजे माझा आशूवर पूर्ण विश्वास आहे आणि शुभंकरवरही. पण तरी कधी कधी परिस्थितीच अशी ओढावते मीरा की दोन सरळ आणि सुजाण माणसं देखील मा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पण दादा नमितावर जीवापाड प्रेम करतो. इतकी वर्ष खरंच फुलासारखं जपलंय त्यांनी तिला. त्यामुळे मला तरी तसा काही धोका दिसत नाही. आणि खरं सांगू का, या बाबतीत ना माणसांचं ब्रँडिंग असतं अगं. खरंच. म्हणजे बघ, काही माणसं ना नसलेली संधी निर्माण करतील, पण फ्लर्ट करतीलच. आणि काही समोर धडधडीत संधी दिसत असूनही मर्यादा ओलांडणार नाहीत. मा, आशू आणि दादा दोघंही दुसऱ्या कॅटेगरीत येतात. त्यामुळे मला असं वाटतं की तू टेन्शन घेऊ नयेस. मीरा, लेकीचा शब्द प्रमाण मानण्यात किती सुख असतं माहितीये तुला. मीरा, तुलाही मुलगा आहे. शुभंकरला मुलगी झाली तर ए मा, खरंच असं झालं तर किती मजा येईल ग. सगळ्यांच्या हौशी पूर्ण होतील. मुलींचे किती लाड करता येतात. अगं हो हो. बरं, तर मी सांगते नमिताला तसं. अगं, मी तिला सांगितलं होतं की जरा सोनोग्राफी होईपर्यंत धीर धर. एकदा बाळाची तब्येत कशी आहे ते कळलं ना की मग आपल्याला आशूला पाठवता येईल ना ऑफिसमध्ये. बरोबर आहे तुझं. अगं, मी सोनोग्राफी उद्या किंवा परवाच करायची म्हणते. आशूला 4था लागेल ना आता. हो ग, फारच छान. मग प्रश्नच मिटला. मी सांगते नमिताला तसं. हो, चालेल. आणि सोनोग्राफीची तारीख कळवायला मी फोन करणारच आहे. तेव्हा मी पण बोलेन. बोलू. मा, काळजी करू नकोस.